मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई आणि पुण्यादरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी व प्रवास वेळ अर्ध्या तासाने कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. 1 मे 2026 रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील या विशेष मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या मार्गाच्या उद्घाटनासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे मुंबई पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिरा सुरू झाला. हा महामार्ग कसा उभारला गेला यामागचा घटनाक्रम सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मिसिंग लिंक मार्गिकेला नवीन नाव दिले. 13 किलोमीटरच्या या नव्या मार्गिकेला मिसिंग लिंक म्हटले जात होते. मात्र उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गिकेला कनेक्टिंग लिंक म्हणावे असे आवाहन केले. तसेच कनेक्टिंग मार्गिकेची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या सरकारवर टीकाही केली. या मार्गाची कल्पना पहिल्यांदा 2010 साली मांडली गेली. त्यानंतर अन्वेषण होऊन त्याचा अहवाल तयार झाला. मात्र हा मार्ग कसा होऊ शकत नाही यासाठी आधीच्या सरकारने 13 कारणे दिली. परंतु महायुती सरकारने पाठपुरावा केला, आव्हानावर मात केली आणि कनेक्टिंग लिंक प्रकल्प पूर्ण केला. मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट 2018 मध्ये सुरू झाले. हा मार्ग सुरू झाल्यावर लोणावळा घाटाच्या कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे. अनेक अडथळे, भौगोलिक परिस्थिती अशा कारणांमुळे हा प्रकल्प पूर्ण करणे आव्हानात्मक ठरले. 6,700 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत 30 मिनिटांची बचत होणार आहे. कामगारांसाठी ऑक्सिजन पुरवठा, विविध प्रकारच्या खडकांचे परीक्षण व योग्य उपाययोजना, त्यांचे भुयारीकरण करताना ब्लास्टिंग, डोंगराळ भागातील तीव्र चढउतार, खंडाळ्यातील घनदाट जंगल व मुसळधार पाऊस, उंचीवर काम करताना वाऱ्याचा दाब, केबल स्टेड पुलापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलातून पोहोच मार्ग बांधकाम अशी अनेक आव्हाने पार करण्यात आली. मिसिंग लिंक मार्गिकेवरील पुलासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे डिझाईन परदेशातून आणावे लागले. पुलाच्या वादळ, टेन्सिल, स्टेकेबल्स चाचण्या तसेच धातू किंवा संरचनेची वारंवार ताणतणाव सहन करण्याची क्षमता तपासणाऱ्या चाचण्या परदेशात करण्यात आल्या. तर बोगद्याच्या भिंतीला 5 मीटरचे आवरण करण्यात आले असून त्यावर आग प्रतिबंधक लेपन करण्यात आले आहे. आग लागल्यास ती विझवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे. मिसिंग लिंक विशेष मार्गिकेवरील बोगदा क्रमांक 1 हा 1.64 किलोमीटर लांबी व 23.50 मीटर रुंदीचा आहे. बोगदा क्रमांक 2 हा 8.92 किलोमीटर लांबी व 23.50 मीटर रुंदीचा आहे. तसेच पूल क्रमांक 1 हा 900 मीटर लांबी व 60 मीटर उंचीचा आहे. तर केबल स्टेड ब्रिज हा 650 मीटर लांबीचा आणि 184 मीटर उंचीचा आहे. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास 500 ते 600 फूट अंतरावरून हा बोगदा जात आहे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याचे काम करण्यात आले आहे. प्रवासी वाहने यांच्या सुरक्षेचा बारीक विचार करून हा बोगदा बांधण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी प्रत्येक 300 मीटरवर मार्ग तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पातील 23.5 मीटर रुंदीचा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक असून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. आशियातील सर्वाधिक उंचीचा पूल, उंची 184 मीटर. पुलाची वाऱ्याचा वेग सहन करण्याच्या क्षमतेची विंड टनेल टेस्ट डेन्मार्कमधील कोपेनहेगन येथे केली. केबल स्टेड पुलाची वाऱ्याचा वेग सहन करण्याची क्षमता 252 किलोमीटर प्रति तास आहे. केबल स्टेड पुलाचा स्पॅन हा 305 मीटर लांबीचा आहे. तर पुलाच्या पाहणीसाठी प्रथमच कायमस्वरूपी हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम उभारण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास व वेळेची बचत, घाटातील तीव्र वळणे टाळण्यामुळे अंतर कमी होणार आहे. अखंड वाहतूक प्रवाह, पदकर नाक्याच्या विस्तारामुळे वाहतूक कोंडी टाळणे शक्य. दररोज सुमारे 1 कोटी रुपयांच्या इंधनाची बचत अपेक्षित. अपघातात घट होणार असून यामुळे मुंबई लोणावळा पुणे प्रवास सुलभ होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील कुसगाव ते खोपोली मार्गिकेला मिसिंग लिंक नाव कसे पडले हे पाहणे औत्सुक्याचे आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या अनुषंगाने मिसिंग लिंक म्हणजे 2 महत्त्वाच्या रस्त्यांना किंवा महामार्गांना जोडणारा भाग जो अपूर्ण अवस्थेत असतो. पुढे तो अपूर्ण भाग जोडला जातो त्यावेळी त्याला मिसिंग लिंक म्हणून संबोधले जाते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आत्ताच्या घडीला राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग ठरला आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने आता हा महामार्ग वाढत्या वाहन संख्येला सामावून घेण्यासाठी अपुरा पडत आहे. महामार्गाची क्षमता वाढविण्यासह प्रवास अतिजलद,
सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खोपोली कुसगाव दरम्यान मार्गिका बांधण्याचा निर्णय घेतला. महामार्गाला जोडणारा हा अपूर्ण भाग असल्याने ही मार्गिका मिसिंग लिंक ठरली. पुढे या प्रकल्पाचे नाव मिसिंग लिंक झाले. या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तर आता त्यांच्या उपस्थितीतच या प्रकल्पाचे लोकार्पण झाले आहे. हा एक विशेष योगायोग असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 30 मिनिटांनी कमी होईल. मिसिंग लिंकवर मालवाहू वाहनांना प्रवेश नाही, केवळ हलकी मोटार वाहने व बसेस, प्रवासी वाहने यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. सुरुवातीच्या 6 महिन्यांच्या निरीक्षणानंतर मालवाहू वाहनांना परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. धोकादायक माल, ज्वलनशील स्फोटक किंवा धोकादायक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक या मार्गावर पूर्ण बंदी असेल. मिसिंग लिंक विशेष मार्गिकेवरील वेगमर्यादा हलक्या वाहनांसाठी ताशी 100 किलोमीटर प्रति तास निश्चित करण्यात येत आहे. तसेच बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी 80 किलोमीटर प्रति तास करण्यात येत आहे. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे यांच्यातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. या प्रकल्पामुळे लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळेल असे म्हटले जात आहे. एकूणच मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून यामुळे आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीलाही गती मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. या कनेक्टिंग लिंक प्रकल्पाबद्दल तुमचे मत काय हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच एकदम खास माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.